शब्दमानसे शब्दमानसे शब्दमानसे। एका वाटे हा आत्मा, एका भावे परमात्मा, एका वाटे अंतरात्मा, ध्येयमूर्ती सकळांची। एका वाटे हा जीवन, एका वाटे स्वानंद घन, सकळा तृप्ती विराजमान, समरूपा पाहता। पहा ये जीवाचे जीवन, पहा कौसल्यानंदन, सुंदर राम विराजमान, मनानयना आवडे। हे शब्द आहेत त्या काळातले, जेव्हा खरं तर महाराष्ट्र वैभवाचा सोनेरी सूर्य ग्रहणाच्या गर्द छायेत वेढला गेलेला होता। मराठी अंमल आणि त्याबरोबर मराठी संस्कृतीवर ग्रहणाची छाया पसरलेली। परंतु जिजाऊ माँसाहेब आदिशक्ती रूपे अवतरल्या आणि स्वराज्याचं वारं वाहू लागलं। इकडे भक्तिपंथातही समाजबंधनाच्या लाटांशी झुंजत, रामनामाच्या शिंपलीत रीतरिवाजाची बोचरी आव्हानं परतवून लावत, अध्यात्माची झळाळी लेऊन एक मौक्तिका प्रभू रामचंद्रांच्या भक्तावलीत शोभून दिसणारी प्रकटली, ती म्हणजे समर्थ शिष्या वेणा स्वामी। नमस्कार, गाथा संत कवयत्रीची मालिकेत आज गोष्ट श्री संत वेणा स्वामींची। वेणाबाईंचा जन्म इसवी सन 1627 कोल्हापुरात रामभक्त गोपाजी देशपांडे आणि राधिकाबाई यांचे पोटी झाला। वेणीचे आईचे वडील काशीनाथ पंत समर्थांचे शिष्य होत। वेणीचे कोडकौतुक तर होतेच, पण व्यासंगी घरात अक्षर ब्रह्माची ओळख त्यांना लवकर झाली। तिची वाङ्मयीन गोडी बघता वडिलांनी आचार्य पत्की यांचेकडून तिला विशेष शिक्षणही देण्यास सुरुवात केली। रिवाजाप्रमाणे बालपणीच लेकीचं लग्नही ठरवलं। संत एकनाथांचा अनुग्रह असलेल्या मिरजेच्या देशपांड्यांची सून ही वेणीची नवी ओळख। लग्न म्हणजे काय तर नवनवीन वस्त्र, दागदागिने, लाडूगडू, कोडकौतुक एवढाच अर्थ कळतो ना कळतो तोच काळ निष्ठूर झाला। वेणी गतधवा झाली, इवली शिपोर, इतकंच कळलं की केशात, वेशात, खाण्यात, पिण्यात पावलोपावली बंधनांच्या बेडीचे साखळ दंड अधिकच जखडून टाकणारे। वेणी मोठी होऊ लागली तशी वैधव्याची जाणीव तिचं मन पोखरू लागली। तो ती अंतर्मुख होऊ लागली। भरल्या घरात एकलकोंड्या जीवनात तिला फक्त देवघर आपलं वाटू लागलं आणि पोथ्या पुराणं सवंगडी। दासाभिमानी पित्यांनी हे जाणलं आणि वात्सल्याची सीमा पार करत लेकीचं जणू आध्यात्मिक उपनयनच केलं। नशिबात लेकीच्या गृहलक्ष्मी पण नसेल, पण सरस्वतीचे गुण पाडसाला रूढीबद्ध दावणीतून नक्की मुक्त करतील। समर्थ रामदासांची शिकवण त्यांना आठवली, खासील, लेसील, देसील, घेशील तेची तुला तितुके भोगे। काळ चपेट लपेटित लटित दाटित ते नवती तुझ जोगे। कर्कश हाकुनी झोकुनी टाकुनी मारती रे मनुजा तुझ घोगे। दास म्हणे हरिदास्य करी, दास म्हणे हरिदास्य करी, तरी ध्रुवा जसा न चळे वरती गे, तरी ध्रुवा जसा न चळे वरती गे। वैराग्यातून पारमार्थिक सौभाग्याचा मार्ग ते आढळपद वडील मुलीसाठी सुचवत होते। आता वेणीचा दिव्य दिनक्रम सुरू झाला। घरकामाचा किल्ला लढवताना शब्दांचे डोंगर मात्र ती लीलया पार करू लागली। पुराणातल्या अलौकिक गोष्टी वाचणं, एकनाथी भागवताचं नित्य पारायण, भजन, पूजन, पर्वचा वेणीचा नित्यक्रम असे। सरस्वती पूजनातून तिला कळू लागलं, आम्हा ये प्रपंची कोणी नाही सखा, आम्हा ये प्रपंची कोणी नाही सखा, येका रघुनायका वाचुनिया। विद्या वैभव धन माझे कृपणाचे, जीवन जीवाचे आत्माराम। आकाश अवचित जरी कोसळले, आकाश अवचित जरी कोसळले, मज तेथ राखेल आत्माराम। आपंगिले मज श्रीराम समर्थे, ब्रह्मांड पालथे घालू शके।
वक्रदृष्टी पाहता भरील त्याचे पोट, काळाचेही पोट फाडू शके. रामदास म्हणे मी शरणागत त्याचा, रामदास म्हणे मी शरणागत त्याचा, आधार सकळाचा मुक्त केला. आता असं रामास अनन्य शरण जावं असं तिला वाटू लागलं. आणि हा भवसागर पार करण्यास रामनाम नौका अत्यंत मोलाची आहे हे तिला उमजू लागलं. आणि हा पाठ देणाऱ्या दीपस्तंभास तिनं मनोमन गुरु मानलं. एक दिवस मिरजेत असताना वाड्यासमोर खड्या आवाजात परिचित श्लोक तिनं ऐकला. ती बाहेर आली, पाया पडली, मनाने तर्क केला, श्री समर्थ रामदास स्वामी. त्यांनी विचारलं, तुंबाभर दूध मिळेल का? सासूरवाशीण. परवानगीसाठी सासूबाईंपर्यंत पोहोचते तोवर समर्थ पुढे गेले. ऐकलेल्या श्लोकाचे शब्द मात्र कानी घुमू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. विचारांचं काहूर उठलं. तिला तिची ही परिस्थिती दगडासारखी अचेतन वाटू लागली. आणि अहिल्याची शिळा. तिला वाटलं, माझा रामच जणू माझ्या उद्धारासाठी आला, पण मी भिक्षा घालावी, कृपा मागावी असं काही घडलंच नाही. नंतर तिनं जणू ध्यासच घेतला. तैसी मूर्ती दृष्टी पडो, तैशा पायी वृत्ती जडो. ब्रह्मचारी सूत्रशिखा, पायी शोभती पादुका. कटियडबंद कौपीन, कंठी तुळसी मणिभूषण. दिव्य मुख दिव्य नेत्र, भाळी आवळू सुंदर. तिला समर्थ भेटीची ओढ लागली. नवसानं मागावं ते प्रकटावं तद्वत तैसी मूर्ती वेणी अंगणी. तिचे डोळे भक्तीने पाझरू लागले. एकनाथी भागवतास नमस्कारत ती उठली. दंडवत घालताना समर्थांच्या प्रश्नांना नम्रपणे उत्तरली. आता लेकराच्या जिज्ञासेनं संकोच दूर सारत समर्थास प्रश्न विचारती झाली. जीव शिव म्हणजे काय? आत्मा, परमात्मा, अनात्मा, प्रपंच म्हणजे तरी काय? विद्या, माया, मूळ, शून्याचे स्वरूप काय असतं? असे ते प्रश्न. समर्थांनी या बुद्धिमान विद्यार्थिनीला 25 प्रश्नांची ही प्रश्नोत्तरी श्लोक स्वरूपात देऊन जणू शिष्यपणच बहाल केलं. अशा तऱ्हेने वेणीचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. आत्मारामाच्या भेटीचा तिचा हा ध्यास मात्र जनरीतीस पटणारा नव्हता. तिला माहेरी धाडलं गेलं. पण कोल्हापुरात येणं वेणीसाठी इष्टापत्तीच ठरली. अंबाबाईच्या देवळात समर्थांच्या कीर्तनाचं सत्र सुरू होतं. तिथे रोज जाऊ लागली. तिनं मनोमन ठरवलं, आता तरी जाय जाय जाय, धरी सद्गुरूचे पाय पाय पाय. संकल्प विकल्प सोडूनी राह, दृढ धरूनी पाय पाय पाय. आता वरचेवर समर्थ मंडळात जाणे होई. तिला तिथले आध्यात्मिक जीवन आवडू लागले. परंतु कोल्हापूर सोडताना समर्थांनी वेणीस घरीच परिपाठ करण्याचे सुचवले. ती खिन्न मनाने परतली आणि म्हणाली, काय सांगू साजणी मनाची आकरणी. काय सांगू साजणी मनाची आकरणी. चाले ना ठाई हुनी पांगुळले. चाले ना ठाई हुनी पांगुळले. दशलक्षणी घराचार. दशलक्षणी घराचार. बिघडला साचार. वृत्तींचा विचार. वृत्तींचा विचार खुंटोनी गेला. भ्रांतीना स्मरण. भ्रांतीना स्मरण. नाहंकर्तेपण. देखणेपणाचे भान मावळले. भावना रहित वेणी. भावना रहित वेणी.
उरली से भजनी, सहज समाधानी, सहज समाधानी, आठवे वीण, काय सांगू साजणी, मनाची आकरणी, चाले ना ठाई होनी, चाले ना ठाई होनी, पांगुळणे. वेणीचा गुरुभेटीचा हा ध्यास चालीरीतीच्या अवडंबरात निर्ढावलेला समाज आगळीक न समजता तरच नवल. खरं तर धन्य जिणे सफळ जिणे राम गुणे होते, धन्य जिणे सफळ जिणे राम गुणे होते, ध्यास पडे ज्यास त्यास सत्य कळो येते. ही वेणीची भक्ती, पण ती स्त्री त्यातून गतधवा, मग अलौकिक भक्ती ही विपरीतच. गोष्ट कुटुंबातून कुळात, कुळातून गावकुसात अशी प्रसवली गेली की वेणीस अग्निदिव्यास सामोरे जावे लागले. धावे सत्वरी गुरुराया मरते वेणू ही वाया, धावे सत्वरी गुरुराया मरते वेणू ही वाया, अल्प ही सेवा नच घडली, नरतनु नौका मम बुडली. उठले वादळ निंदेचे कोणी न उरले मायेचे, उठले वादळ निंदेचे कोणी न उरले मायेचे. खरं तर काया वाचा मने वेणी शुद्ध, तरी समाज देवतीने तिला विषाचा प्याला द्यावा, पण वेणीनं तो प्रसाद तुल्य मानला. विषाची कृष्ण छाया पसरली, निंदेचा दाह सोसवेना, तरी ती म्हणे भीत नाही मरणाला, भीत नाही मरणाला, अंतरले श्री चरणाला. तृप्ती न सेवेची झाली, दयाळा वेणी व्यर्थ गेली, दयाळा वेणी व्यर्थ गेली. परंतु समर्थांची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी खरंच कुणी नाही. गुरुमाय कोल्हापुरात अवतीर्ण झाली आणि समर्थ शिष्या असा वेणीचा पुनर्जन्म झाला. सगळे सोयरेच काय, समाजाने तिचं शिष्यत्व आता मान्य केलं. कृष्णाबाई, अंबिकाबाई, सतीबाई, आप्पाबाई यांच्या पाठोपाठ वेणाबाई समर्थ परिवारात सामील झाल्या. मांड नदीच्या किनारी त्या पोहोचल्या. तिथं अक्कांच्या रूपाने चाफळला त्यांना बहीणच मिळाली. भजन पूजन जपजाप्य ग्रंथपारायण आणि अध्ययन, श्लोक स्तोत्र करुणाष्टकांची माळ अनुदिनी अर्पावी, जोडीला पाकसिद्धी, सारी शिस्तबद्ध दिनचर्या आता वेणीची झाली. मुळात वृत्ती विजिगिषू, त्यात गुरु समर्थांसारिखा. वेणाबाई वेगात आंतरिक उत्क्रांती साधू लागल्या. देह माझे मन माझे सर्व गुरुराजे नेले, असं म्हणणाऱ्या वेणाबाईंचा विश्वासच बसेना की आम्ही गुरुनाथपंथी, आम्ही गुरुनाथपंथी. ज्ञानमुद्रा दिधली हाती, करणी चढली नाममुद्रा, मुखी अगोचारी मुद्रा. कान फाडूनी जोगी झालो, संत दर्शनासी आलो, संत दर्शनासी आलो. वेणी स्वामीचे दर्शन, माया संकेत निरसन. खरं तर साधना तपस्या त्यांच्या अंगी बाणावलेली, भवसागराचं अध्यात्मरूप त्यांना आवडलेलं. पण ऐहिकाचं संसाराचं चित्र कधीतरी त्यांना भावविभोर करून जाई. कदाचित कधीतरी कृष्णेचा तो काठ, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, मोहरलेले अमृतरू, निसर्गोत्सव असतो. कधीतरी त्यांचं भान हरपून मात्र जाई. स्त्रीसुलभ वत्सल भावना त्यांच्या हृदयी दाटे. कदाचित वैराग्याचा तेव्हा त्यांना वनवासही वाटू लागे, पण क्षणिकच. कारण अपराधीही वाटायचं अशा विचारांचं सुद्धा. आणि त्या म्हणायच्या, तुझी 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 पावना रामा, सुष्ट दुष्ट कनिष्ठ जरी तरी तुझी, भावी अभावी कुभावी तरी तुझी, हीन बुद्धी अपराधी वेणी म्हणे तुझी तुझी तुझी. वेणाबाई अंतर्मुख होत, म्हणत हा जन्म देण्यासाठी आहे. निसर्गाचा निरपेक्षपणे देण्याचा गुण तीर्थाटनातून त्यांनी जाणला आणि अंगी बाणवला सुद्धा. जोडीला प्रवासात स्वामींच्या कीर्तनाचा लाभही होई. समर्थ स्थापित 11 मारुतींचं दर्शन जेव्हा घडलं तेव्हा त्यांनी लिहिलं, चाफळा माझी दोन,
उंबरे जैसी एक, परगावी देख चौथा तोहा, पाचवा मसुरी शहापुरी सहावा, जाणतो सातवा शिराळ्यात, सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा, दहावा जाणावा माझगावी, बैहात अकरावा, येणे रीती गावा, सर्व मनोरथा पुरविल, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समावे, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समावे. श्री सद्गुरु कृपेने वेणाबाई आता भारत, भागवत, रामायण इत्यादी ग्रंथांचे अध्ययन, परिशीलन करू लागल्या. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जे परब्रह्माचे निश्चळ रूप आणि चैतन्य असा सोहम तत्वाचा पंचीकरण हा अभ्यास करू शकतील इतकी श्रेष्ठतम झेप त्यांनी अध्यात्मात घेतली. चाफळमठी वेणाबाईंचं 6 वर्ष अध्ययन चालू होतं. अभ्यासू, मृदू, विवेकी, मेधावी, कर्तव्य तत्पर, विदुषी एक गुणांची माळ ओवत वेणाबाई मठाची रोजचीच नव्हे तर शेकडो लोक जमतील अशा उत्सवाची जबाबदारी एकटीनं आता पेलू लागल्या. पण एका उत्सवात परीक्षा घडली. ऐनवेळी त्यांना अंथरूण धरावं लागलं. त्या चिंताक्रांत झाल्या. रामरायाचा धावा करू लागल्या. उत्सवाचं कसं होणार? रामरायाचा धावा सुरू केला. पतित पावना जानकी जीवना अरविंद नयना रामराया, पतित पावना जानकी जीवना अरविंद नयना रामराया. मग ऐकूनी करुणा, अयोध्येचा राणा, मूर्तीच्या नयना अश्रू आले. ऐकूनी वचन, जानकी जीवन, कृपेचा पावन, वेणी सदिल्हा. आजारी वेणाबाईंच्या मदतीस उत्सवाच्या कामासाठी रमाबाईंच्या रूपात जणू श्रीराम अवतरले. असा थोर अधिकार. आता पंचभौतिक सृष्टीत वेणाबाई रामतत्व शोधू लागल्या. जणू अंतरात्म्यास ओळखू लागल्या. थोडंसं द्वैताचं द्वंद्व उरलं होतं. स्त्रीवेश स्वतः रामदास स्वामींनी परिधान केला आणि समजावून सांगितलं, भेद स्त्री पुरुष देहाचा नाना वस्त्रांचा, अंतर्यामी सारी एक. भेद स्त्री पुरुष देहाचा नाना वस्त्रांचा, अंतर्यामी सारी एक. देहबुद्धी आता लोप पावू लागली. समर्थ कृपेनी चराचरात वेणाबाईंना राम दिसू लागला आणि मेधा, प्रज्ञा, रुजुता, स्मृती, विवेक, प्रतिभा, सुप्तावस्थेतले सारेच गुण जागृत झाले. अध्ययन, गायन, पाठांतरातून विद्या व्यासंग वाढला. वाङ्मय, वेदांत, परमार्थाच्या साऱ्याच कसोट्यातून भक्तिमार्ग त्यांनी अवलंबत वेणा स्वामी आता त्या झाल्या. वेणीबाई वेणा स्वामी झाल्या आणि त्यांना कीर्तन करण्यास सांगण्यात आले. समर्थ म्हणाले, वेणाबाई वाचुनी काही, इतरा कन्येसी, सभेसी कीर्तन आज्ञा नाही. एकासनी बैसोनी, कीर्तन करणे पाही, प्रसंगानुसार मर्यादे. परंतु लोकमताचा, जनता जनार्दनाचा दंड काही वेगळाच. तरीही रीतरिवाजाचा बडगा नम्रपणे झुगारत ठिकठिकाणी वेणास्वामींची कीर्तन सेवा घडू लागली. उंब्रज, मसूर, शहापूर, सांगली, शिराळा, इस्लामपूर, औदुंबर, राशिवडे, कासेगाव, तासगाव, आणखी कितीतरी त्यांनी दाखवून दिलं की आम्ही पारिखे पारिखे न हो लौकिका सारिखे, आम्ही पारिखे पारिखे न हो लौकिका सारिखे. आमचे वाटे नका जाऊ, नये वाटे तुम्हा लावू, आमचे वाटे नका जाऊ, नये वाटे तुम्हा लावू, आम्ही पारिखे पारिखे. अशी स्थिती झाली मोठी पोटी ब्रह्मांडाच्या कोटी, अशी स्थिती झाली मोठी पोटी ब्रह्मांडाच्या कोटी. वेणी स्वामी आत्माराम तेची आमचे परमधाम, वेणी स्वामी आत्माराम तेची आमचे परमधाम. स्वतः रामदास स्वामी कीर्तनास हजर असत. व्युत्पन्न वामन पंडित कीर्तनी टाळ धरत
आणि गागा भट्टांसारखे पंडित कथा ऐकून भान हरत. समाज देवतेने जिथं उपेक्षा केली तिथेच रामनामाच्या परिसस्पर्शाने वेणास्वामी आता मठपती झाल्या आणि त्याच समाजास गुरुभक्तीचा मार्ग त्या दाखवू लागल्या. त्या संस्कार वर्ग घेत असत, भक्तियुक्त कवित्व करत असत. संपूर्ण ग्रंथ रचना आता त्या करू लागल्या. रामगुणाचा सागरू, रामसुखाचा सुरतरू, रामभक्तांचे माहेरू. वेणास्वामी लिखित रामाचे स्तवन भक्तगणास आता मुखोद्गत होऊ लागले. शरयू तीरवासी जीवन जीव मात्रा, जनमन मोहन रूपडे नलिनी दल नेत्रा. उपमा विलसे निरसे चकित गुणगात्रा, हरनुर सुरसेविती निज हित निज पात्रा. जय देव जय देव जय देव जय देव जयकार मुकपाणी. आरते आरत उजळू वरद वरवाणी. मंडण सविता वंशा खंडण दुरितांचे, दंडन दानवदिका पाळण धर्माचे. कारण तारण नाम पावन पतितांचे, मुनी जगपाळ राम दैवत वेणीचे. जय देव जय देव जय देव जय देव जयकार मुकपाणी. आरते आरत उजळू वरद वरवाणी. जय देव जय देव. वेणास्वामी रचित आरतीने पूजा संपन्न होऊ लागल्या आणि त्यांचे प्रासादिक अभंग भक्तगण आता प्रेमाने गाऊ लागले. अमृत संजीवनी नाम तुझे, अमृत संजीवनी. अमृत संजीवनी नाम तुझे, अमृत संजीवनी. आगम निगम साधन शोधन, आगम निगम साधन शोधन. बोलिले संत मुनी, अमृत संजीवनी नाम तुझे, अमृत संजीवनी. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. सर्व कार्य सिद्धी, सर्व कार्य सिद्धी. तरणो पावजनी, तरणो पावजनी. अमृत संजीवनी नाम तुझे, अमृत संजीवनी. वेणी म्हणे भवबंध विमोचन, तारक त्रिभुवनी. वेणी म्हणे भवबंध विमोचन, तारक त्रिभुवनी. अमृत संजीवनी नाम तुझे, अमृत संजीवनी. अमृत संजीवनी नाम तुझे, अमृत संजीवनी. उपदेश कीर्तन रामकथेचा प्रचार करताना वेणास्वामींचा शिष्य संप्रदाय वाढू लागला. बायजाबाई, मुथाबाई, प्रयागचा वेणी माधव आणि कितीतरी. मंगल रामायण, छंदो रामायण, संकेत रामायण, लवकुश रामायण, सुंदर रामायण, शब्द रामायण आणि भाषा रामायण अशी 7 रामायणे त्यांनी लिहिली. अभ्यासातून स्वतः त्या ग्रंथ आधी समजवून घेत आणि प्रतिभेने स्वभावचित्र रेखाटत. त्यांचं रम्य आणि रसाळ असं सीता स्वयंवर हे काव्य म्हणजे वधूवरांच्या वस्त्रालंकारांची संपन्न वर्णनच आहेत. वधूवेशातील सीतेचं आणि रामाचं सुंदर शब्दचित्रच त्यांनी उभं केलं आहे. हळद, उटणी, वांगनिश्चय, वरपूजन या विवाह विधींची माहिती डोळ्यासमोर जणू विवाहोत्सवच यावा
असं हे काव्य. आरंभी वदति महागणपती हे शारदे सुंदरी शुभे वाणी वदे सुवेळ विलसे तू मंगळे माधुरी रामा जानकी माळ घेऊन करी उभी असे सुंदरी ती ते सादर वैखरी शुभवदे सीतावरं मंगळम्. अशी ही थोर संत कवयित्री संत वीणास्वामी आता म्हणू लागल्या, मला सज्जनगडी जायचं आहे. त्रिविधतापहारक हे गुरुपाय भवसिंधुसी तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय ज्ञानाचे निजगुण हे गुरुपाय सहज शांतीचे आगर हे गुरुपाय पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय. धीर गंभीर तेजपुंज तपस्विनी म्हणे मला माहेरी धाडा. सारं विश्वच घर मानणाऱ्या वीणास्वामी योगिनी आणि म्हणतात माहेरी धाडा. हा अर्थ समर्थांनी ओळखला. वीणास्वामींच्या प्रयाणाचा निर्णय त्यांना कळला. ते म्हणाले, प्रवृत्ती हे वेणीचे सासर आणि निवृत्ती हे तिचे माहेर. प्रांगणी वीणास्वामींचे कीर्तन सुरू झाले. समर्थ रामदासांनी हार अर्पण करावा एवढा त्यांचा अधिकार. कीर्तनाचा उत्तर रंग सुरू झाला. सूर्य अस्तास निघाला तसे कीर्तन संपन्न झाले. वीणास्वामीही समर्थचरणी लीन झाल्या. सज्जनगडी समाधिस्थ झाल्या. भक्ती संप्रदायात ध्रुवासारखं अढळपद मिळवलेली ही तारका या समर्थ शिष्या वीणास्वामी आजही भक्तिमार्ग प्रदीप आहेत. बंद विमोचन राम माझा बंद विमोचन राम सकल हि ऋषी मुनी भजती जयासी सकल हि ऋषी मुनी भजती जयासी एक चिते सुखधाम बंद विमोचन राम माझा बंद विमोचन राम सद्गुरु कृपा ओळखिला तो सद्गुरु कृपा ओळखिला जो कौसल्येचा राम बंद विमोचन राम माझा बंद विमोचन राम भावभक्तीच्या सुलभ साधनी भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळही काम बंद विमोचन राम माझा बंद विमोचन राम शरण ही वेणा आत्माराम शरण ही वेणा आत्माराम पावली पूर्ण विराम बंद विमोचन राम माझा
बन्धविमोचन राम